जय बाळूमामा. नमस्कार मंडळी. आज आपण आलो आहोत सोलापूर परिसरातील बाळूमामा मंदिरात. बाळूमामावर श्रद्धा असणाऱ्या असंख्य भक्तांसाठी हे ठिकाण श्रद्धेचे आणि भक्तीचे स्थान आहे. आजच्या या व्लॉगमध्ये आपण मंदिराचा परिसर, वातावरण आणि बाळूमामाचे दर्शन घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया आपला आजचा भक्तिमय प्रवास. मंडळी, मंदिराकडे येताना आजूबाजूचा परिसर पाहताना एक वेगळीच सकारात्मकता भावना मनात निर्माण होते. मंदिराच्या जवळ येताच भक्ताची वर्दळ आणि जय बाळूमामाचा जयघोष ऐकायला मिळतो. आपण कितीही व्यस्त असलो तरी अशा धार्मिक ठिकाणी आल्यानंतर काही क्षण मन शांत होतं. आता आपण मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ आलो आहोत. चला मंदिरात प्रवेश करून बाळूमामाचे दर्शन घेऊयात. मंदिराचा परिसर अतिशय भक्तिमय वातावरणाने भरलेले आहे. मंदिरातील घंटानाद ऐकल्यावर मनाला खूप प्रसन्न वाटतं. आता आपण बाळूमामाच्या चरणी मनापासून प्रार्थना करूया. बाळूमामा, आपल्या सर्व भक्तावर सदैव कृपादृष्टी राहू दे. प्रत्येकांच्या जीवनात सुख, समाधान आणि शांती नांदू दे. बाळूमामाच्या दर्शनासाठी इथे येणारे प्रत्येक भक्तांच्या मनात श्रद्धा आणि विश्वास दिसून येतो. कुणी आपल्या कुटुंबासाठी प्रार्थना करतंय, तर कुणी आपल्या मनातील इच्छा बाळूमामाच्या चरणी ठेवतंय. अशा ठिकाणी आल्यावर जाणवतं की श्रद्धा ही प्रत्येक भक्तांच्या मनातील एक मोठी ताकद आहे. तुम्ही देखील बाळूमामाचे भक्त असाल तर कमेंटमध्ये जय बाळूमामा नक्की लिहा. मंडळी, जीवनामध्ये कितीही अडचणी आल्या तरी श्रद्धा आणि सकारात्मकता विचार कधीही सोडू नये. देवाच्या चरणी मनापासून प्रार्थना केली की मनाला एक वेगळाच आधार मिळतो. आज बाळूमामाच्या चरणी आपण सर्वांसाठी प्रार्थना करूया. प्रत्येकांच्या घरात सुख शांती राहू दे. सर्वांच्या मनातील चिंता दूर होऊ दे. प्रत्येकाला आनंद, समाधान आणि यश मिळू दे. जय बाळूमामा. तर मंडळी, आजचा आपला बाळूमामा मंदिर सोलापूर हा भक्तिमय व्लॉग तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच सुंदर मंदिराचे दर्शन आणि भक्तिमय व्लॉग पाहण्यासाठी आपल्या चॅनलसोबत जोडलेले राहा. पुन्हा भेटूया एका नवीन मंदिराच्या सुंदर प्रवासात. जय बाळूमामा, जय मल्हार. मंडळी, धन्यवाद. नमस्कार.